राम राम मंडळी. चला मित्रांनो, आज आलोय आपण आपल्या बाजरीच्या शेतामध्ये फेरफटका मारण्यासाठी. आणि एक जे उदाहरण मी आतापर्यंत ऐकत होतो मित्रांनो, ते खरोखर अगदी सत्यतेत उतरलंय. त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे मी तुम्हाला सांगतो की अशी म्हण होती की दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. खरंच मित्रांनो, जी गोष्ट आपल्यासोबत घडते त्याच वेळेस त्या गोष्टीची किंमत कळते. तर हा पूर्ण जो बाजरीचा प्लॉट बघताय मित्रांनो, तर आपण बाजरी पेरली होती आणि बाजरी पेरल्याच्या नंतर तब्बल 1 महिना पाऊस नाही झाला. त्यानंतर जर आपण शेतामध्ये चक्राला आलो होतो ना, तर पूर्णपणे असं कुठं मुडं ठोम दिसायचा आणि पूर्ण असा कर आपल्याला जळून गेलेले काही ठिकाणी. आपण नंतर चक्रालाच आलो नाही आणि त्यानंतर थोडीशी साफसीफ झाली, हे झालं. त्याच्यानंतर अचानक बाजरीने कुठं मुठं थोडक्या प्रमाणातच होती, पण बाजरीने अशा जबरदस्त पिकअप घेतला आणि आज पूर्ण बाजरी खूप जबरदस्त अशी आहे. फुलोऱ्यामध्ये आता बाजरी आलेली आहे, कणीस पण खूप मोठं आहे. म्हणूनच ही गोष्ट खरी आहे की दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. जबरदस्त आपली बाजरी आलेली आहे. धन्यवाद. जय जवान जय किसान.